बीड मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेलं नाव म्हणजे वाल्मिक कराड. खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झालेला संशयित आरोपी वाल्मिक कराड अखेर आज पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला. शरण येण्याआधी त्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. यात त्यानं आपण शरणागती पत्करत असल्याचं सांगितलं. मी वाल्मिक कराड, माझ्या विरोधात केज पोलीस ठाण्यात खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे. मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असतानाही मी पुण्यातील पाषाण रोडवरील सीआयडी कार्यालयात शरण येत आहे. संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. पण राजकीय द्वेषापोटी माझे नाव त्या प्रकरणाशी जोडले जात आहे. पोलीस तपासात या प्रकरणात जर मी दोषी आढळलो तर न्यायदेवता जी शिक्षा देईल ती भोगण्यासाठी मी तयार आहे, असा व्हिडिओ माध्यमांमध्ये देत वाल्मिक कराड सीआयडी कार्यालयात हजर झाला. वाल्मिक कराडच्या शरणागतीनंतर आता या तपासाला कुठलं वळण मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सीआयडीच्या कारवाईनं वाल्मिक कराडचा फास कसा आवळला, परंतु त्याआधी गेल्या 2 दिवसापासून ज्याच्या अटकेच्या खोट्या बातम्यांचं वावटळ उठलं होतं तो वाल्मिक कराड स्वतःहून शरण कसा आला? या शरणागती मागं वाल्मिक कराडची नामुष्की की आणखी वेगळं काही, हे जाणून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी अनिशा डुंगरे आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी. नाक दाबलं की तोंड उघडतं असं म्हणतात ते काही उगीच नाही. वाल्मिक कराडच्या बाबतीत अगदी असंच झालेलं दिसतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानंतर वाल्मिक कराडची 100हून अधिक बँक खाती गोठवण्यात आली. फक्त वाल्मिक कराडच नव्हे तर त्याच्या नातेवाईकांचीही बँक खाती गोठवण्यात आली. वाल्मिक कराडसह इतर फरार आरोपींची मालमत्ताही जप्त करण्यात आली. तसेच वाल्मिक कराड याच्या पत्नीची सीआयडीकडून चौकशी करण्यात आली. तब्बल 2 तास ही चौकशी सुरू होती. आतापर्यंत या प्रकरणात सीआयडीनं जवळपास 150हून अधिक जणांची चौकशी केली. यात वाल्मिक कराडची पत्नी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे, सरपंच देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख इत्यादींची चौकशी करण्यात आली. सीआयडी तपासाच्या चक्रव्यूहात पुरता अडकलेल्या वाल्मिक कराड समोर काहीच पर्याय न राहिल्यानं केवळ नाईलाजापोटी ही शरणागती पत्करल्याचं बोललं जात आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेवरून मस्साजोगसह राज्यातील नागरिकांनी तसेच सत्ताधाऱ्यांसहित विरोधकांनी संताप व्यक्त केला होता. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असलेला वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप सातत्यानं केला जात होता. खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झालेला वाल्मिक कराड फरार होता. त्यानंतर सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपांच्या राजकारणानंतर आज अखेर वाल्मिक कराडनं थेट शरणागती पत्करली आहे. मात्र शरण येण्यापूर्वी त्यानं समाज माध्यमांवर प्रसारित केलेल्या व्हिडिओत आपल्याला फसवण्यात आलं असून आपण निर्दोष असल्याचाही दावा करत आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे अटकपूर्व जामिनाचा अधिकार असतानाही त्यानं शरण येण्याचा पर्याय निवडला. कदाचित जेव्हा हा खटला न्यायालयात उभा राहील तेव्हा ही बाब वाल्मिक कराडच्या बाजूने उचलून धरली जाईल, यावरून युक्तिवाद केला जाईल असे बोलले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गांभीर्यता ओळखून तपासाची सूत्र सीआयडीच्या हाती दिली. सीआयडीकडे सोपवल्यानंतर तपासाची चक्र वेगानं फिरली. सीआयडीच्या पथकानं कार्यतत्परता दाखवून वाल्मिक कराड विरोधात दबाव तंत्राचा वापर करत त्याला शरण येण्यास भाग पाडलं. आता यानंतर कोणते नवे खुलासे होणार? न्यायालयात हा खटला कसा उभा राहणार? काय युक्तिवाद होणार? याकडे साऱ्यांचंच लक्ष लागलं आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि महा MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.